कथेचं शीर्षक आहे सॉरी फॉर द लास्ट नाईट. घड्याळाचा गजर झाला. तिने डोळे उघडायचा प्रयत्न केला. पडद्याच्या फटीतून तिला बाहेरचं करडं धुसर आकाश दिसलं. पक्ष्यांच्या चिवचिवाटाने खोली भरून गेली होती. तिने कूस वळवून पाहिलं. तो हातपाय पोटाशी घेऊन झोपला होता. उठायच्या वेळेला नेहमी झोपतो ना, तसाच. आणखीन 2 तास झोपून राहील असं वाटावं, इतका शांत. असा झोपलेला शेखर किती निष्पाप वाटतो, लहान मुलासारखा. रोज सकाळचा पहिला विचार तिच्या डोक्यात हाच आहे. मग रात्र आठवे. रात्रीचा शेखर आणि दिवसाचा शेखर एकच कसा असू शकतो? त्याच्याकडे पाहता पाहता काल रात्री त्याने पिरगळलेल्या उजव्या हाताला डाव्या हाताने हलकेच मालिश करता करता तिला पुन्हा झोप लागली. पुन्हा जाग आली तेव्हा तो शेजारी नव्हता. दिवाणखान्यात तिच्या सासऱ्यांनी रेडिओवर मंगल प्रभात लावली होती. कुठलं तरी मिरेचं भजन लागलं होतं. स्वयंपाकघरातून सासूची नाश्त्याची तयारी कानावर येत होती. म्हणजे तो अजून आला नव्हता. सकाळी उठल्यावर तो दोस्तांबरोबर पळायला जातो. पळून आल्या आल्या रेडिओ बंद करून आमिर खान नाहीतर भीमसेन लावतो. पेपरांची थप्पी टेबलावर घेऊन सासूच्या हातचा किमान 3 कप चहा पितो. मग रेकॉर्ड बंद करून बातम्या लावतो. बातम्या संपल्या की फोन त्याला येतात आणि तो करतो. हॅलो, गुड मॉर्निंग. मी बोलतो आहे. अरे काही नाही, सहजच. सुरुवात जवळजवळ सगळ्या फोन्सवर अशीच. पुढे मग ताजं राजकारण किंवा धंदा. फोन्सच्या आधेमध्ये तो, त्याची आई आणि वडील यांचा एक संवाद, हाही ठरलेला. त्यातही राजकारण हवंच. कधीमधी त्याच्या वडिलांनी ताज्या पेपरमधल्या कॉलममध्ये वाचलेल्या एखाद्या दूरच्या नातेवाईकावर चर्चा किंवा त्याच्या बहिणीच्या मुलाचं कौतुक, नाहीतर नोकऱ्यांवर टीका. मग त्याची आई बागेत झाडांना पाणी घालायला जाते. वडील देवघरात पूजेला आणि तो बाथरूममध्ये. रोजची सकाळ ही अशीच. त्याने उठून करावं असं कुठलंच काम नसतं. सगळ्यांचे दिनक्रम ठरलेले. त्यात फरक पडलेला त्यांना कुणालाच आवडत नाही. तिने केलेला चहा तिच्या सासऱ्यांना आवडत नाही. तिच्या नवऱ्याला तिने त्याचे मित्र बरोबर असताना त्याच्याबरोबर धावणं पटत नाही. सासूचं बागकाम शास्त्रशुद्ध, त्यात त्यांना लुडबुड खपत नाही. जशी स्वयंपाकात चालत नाही तशीच. दिवस उत्साहाने सुरू करावा असं काहीच काम हातात नसतं. मग लवकर उठून तरी काय करायचं? ती तशीच पडून राहिली, डोळे मिटून कानावर पडणारे आवाज ऐकत. दरवाजा उघडून तो आत आला. खोली कॅमी साबणाच्या घमघमाटाने भरून गेली. तिने डोळे उघडले. त्याच्याकडे पाहत राहिली. पांढरा टॉवेल कमरेला गुंडाळलेला, ओल्या पिंजारल्या केसांना बिलक्रीम फासणारा, घट्ट सावळ्या शरीराचा हा माणूस माझा नवरा लागतो. म्हणजे नक्की काय? 8 महिन्यांपूर्वी आर्य समाजात एका धोतर नेसलेल्या ब्राह्मणाने न कळणारे मंत्र अर्धा पाऊण तास म्हणून त्याला माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला सांगितलं. म्हणून आता मी याच्या घराच्या छपराखाली राहते म्हणून, की याचे माझे शरीर संबंध आहेत म्हणून. त्या ब्राह्मणाने मंत्र न म्हणताच मी या घरात राहिले असते आणि याच्याशी शरीर संबंध ठेवले असते तर हा माझा नवरा लागला नसता. याचं माझं रक्ताचं नातं नाही. दूरचे लागेबांधे नाहीत. 18 महिने आणि काही दिवसांपूर्वी तर याची आणि माझी साधी ओळखही नव्हती. तरी त्यापूर्वी 32 वर्ष तो जगतच होता. आणि मीही पुरी 28 वर्ष त्याच्याशी जगले. इतकी वर्ष त्याचा साधा परिचयही नसताना माझ्या जगण्यात कुठेच काहीही उणीव, कमतरता मला भासली नाही. या जगात कुठेतरी हाही जगत असेल
याची पुसटशी जाणीव देखील कधी झाली नाही. हां, एवढा ताडमाड वाढेपर्यंत या घरात, या गावात मी नव्हतेच. मग आता हा आरशात पाहत केसांचा भांग चापून बसवतोय आणि मी त्याच्या बिछान्यात गुरगुटी करून पडले म्हणून हा माझा नवरा? आणि म्हणून तो माझ्याशी त्याला हवा तसा वागू शकतो? शिवीगाळ, मारहाण, प्रेम, सगळं सगळं त्याला हवं तसं, त्याला हवं तेव्हा करू शकतो? त्याने आरशातून तिला पाहिलं आणि मंद हसला. त्याचं ते छान मनापासून हसणं. गुड मॉर्निंग, काय पाहतेस? तीही हसली. काल रात्रीचं सगळं हा नेहमीप्रमाणे विसरला आहे. चहा आणू? हेही नेहमीचंच. नको, मी घेते. झोप अजून थोडीशी, मी आणतो. स्वयंपाकघरात जाऊन त्याने तिच्या सासूने थर्मासमध्ये भरून ठेवलेला चहा कपात ओतून आणला. सासूची ही नेहमीचीच सवय. सकाळी एकदा चहा करायचा आणि थर्मासमध्ये भरून ठेवायचा. ती उठून बसली. सुट्ट्या केसांचा बुचडा बांधला. तो कप घेऊन तिच्या शेजारी बसला. तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, सॉरी फॉर लास्ट नाईट. त्या नयनने खूप आग्रह केला आणि मी जरा जास्तच घेतली. चुकलं माझं, माफ कर. पण नवीन ऑर्डर घेऊन आला होता, भली थोरली. तिने त्याच्याकडे निरखून बघितलं. एक उबदार आशेची लहर तिच्या शरीरातून गरगरून गेली. आजही मला यायला थोडा उशीर होईल. सुरेशने क्लबवर बोलवलं आहे, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाला. ती उठून कपड्याच्या कपाटाकडे गेलीही. ती पुन्हा मरगळून गेली. त्याच्या शब्दातली माफी त्याच्या चेहऱ्यावर जरासुद्धा दिसत नव्हती. हेही नेहमीचंच. ती उठून उभी राहिली. शेखर, हे सगळं रोजचं झालं आहे. आजही रात्री तू उशिरा येणार, पिऊन येणार. मी कशी वागले तरी माझंच चुकणार. मग तू भडकणार. मग पुन्हा तेच. गेले 8 महिने. लागलीस महिने मोजायला. चुकलं म्हणतो ना. सकाळी सकाळी वाद नकोय. तो शर्टाची बटणं लावत म्हणाला. शेखर, शेखर. तिने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला. मला आता निघायला हवं गं. फोन्स घेतले तर लिहून ठेव आणि जागत बसू नकोस. आणि अशी वाकडं तोंड करूनही बसू नकोस. नवीन रेकॉर्ड आणली आहे भीमसेनची, ती लाव. दॅट विल चेअर यू अप. तिच्या गालावर हलकंच थोपटून ब्रीफकेस उचलून तो बाहेर गेला. ती तशीच उभी राहिली. दिवाणखान्यात त्याचा आणि सासू सासऱ्यांचा नेहमीचा निरोप समारंभ तिच्या कानावर पडत होता. त्याने गाडी सुरू केली. फाटक उघडायचं काम रोजचं तिचं होतं. गाडी वळणावर जाऊन दिसेनाशी होईपर्यंत ती तिथेच उभी राहते, त्याला हात करत. पण आज ती हलली नाही. हाताचा चहाचा कप घेऊन तशीच उभी राहिली. सुमा, तिच्या सासूची हाक आली. तिने दरवाजा उघडला. सासू हातात पोह्याची बशी घेऊन उभी होती. खाऊन घे, गरम गरम केलेत. आई, तुम्ही कशाला आणलंत? मीच आले नसते का? तुम्हाला कितीदा सांगितलं आहे मी. अगं त्यात काय झालं, माझं कामच आहे. तूही इतकी वर्ष विमानात हेच काम नाही का केलंस? हो, पण आता इथे काय काम असतं मला असा ऐतखाऊपणा करायला? अगं घे आता विश्रांती. कमी का मेलीस इतकी वर्ष चहापाणी वाटीत. आता सुखाने खायचे दिवस आहेत हो तुझे आणि तुमचे. तिने मुद्दाम खोचकपणा केला. अगं मला कशाला हवी विश्रांती? हे माझंच घर नाही का? आपल्या घरात आपल्या माणसांसाठी खपण्यात फार मोठी विश्रांती असते. हं, मग मला असली विश्रांती नको आहे का? की हे घर अजून माझं झालं नाही? तिने बशी टेबलावर ठेवली आणि बाथरूममध्ये गेली. दुखऱ्या उजव्या हाताने तांब्या उचलताना सरसरून कळली. डाव्या हाताने उजव्या खांद्याला मालिश करताना तिला खांद्यावर लालसर खुणा दिसल्या. हे बहुधा उजवा हात पिरगळल्यानंतर केलेल्या प्रेमाचे उठलेले वण असणार. ती भिंतीला टेकून खांदा चोळत राहिली. रात्री घरी आल्या आल्या आधी आदळआपट, मग भडकणं, मग तेवढ्यावर नाही भागलं तर मग मारामारी.
मग बिछानात आडवं पडून मारामारीत्वाचा प्रेम. पण तेवढ्यावर नाही भागलं तर मग आणखीन मारामारी. मग लहान मुलासारखं निष्पाप दिसत झोपणं. सकाळी उठून टवटवीत प्रसन्न दिसत तेच ते परिचित प्रेमिकासारखं हसणं. आणि मग कामाला निघून जाणं. कधीतरी चुकून यात थोडासा फरक, म्हणजे त्याच्याबरोबर बाहेर सिनेमाला नाहीतर जेवायला जाणं. त्याला वाटेल तेव्हाच. कधी एकटं घराबाहेर पडायचं ठरवलं तर आधी त्याची परवानगी घ्यायची. ती बहुधा नसतेच. फार प्रश्न विचारायचे नाहीत, त्यामुळे वाद वाढतात. बाथरूममधून बाहेर येऊन तिने आठवून आठवून व्यायाम केला. पूर्वी कधी गरजच पडली नव्हती. शरीर जरा श्रमलं की तिचं वजन कमी होत असे. हिला नुसती बसवून ठेवावी, तूप रोटी खिलवून, तिची आई म्हणे. लोक म्हणतात तुम्ही पोरीला खायला प्यायला घालता की नाही, की नुसतीच तिची कमाई घेता. नोकरी, शारीरिक काम सगळं. इथे नुसतं खाऊन पिऊन शरीर चांगलंच भरलं होतं. इथल्या हवेत भूकही कडकडून लागे. रात्री त्याला यायला उशीर होईल आणि नुसत्या भुकेने ती थकून जाईल. अनेकदा तो जेवूनच येईल किंवा जेवायच्या अवस्थेत नसे. मग उपाशीपोटी तिला झोप लागत नसे. सासूला हा तिचा हट्ट विचित्र आणि बुरसटलेला वाटे. स्वतःच्या पोटाला कशाला त्रास करून घेतेस, उगाच नसते आजार जडतील. तो काय बाहेरून खाऊन पिऊन येत असेल. परगावी जातो तेव्हा जेवतेसच ना. आम्हीसुद्धा नाही हो कधी असले नेम पाळले. तिच्या दृष्टीने तो नेम नव्हता, हट्ट होता. त्याच्यासाठी कुणीतरी उपाशीपोटी वाट पाहतंय, म्हणून तरी लवकर याची बुद्धी त्याला व्हावी. ज्या माणसाला रात्री बायकोबरोबर जेवायचीही ओढ वाटत नाही, त्या माणसाने लग्न कशाला केलं? ज्याला रात्री बायकोच्या थोबाडीत मारलेली सकाळी आठवत नाही, तो रात्री लाखाची बिझनेस डील्स करतो याच्यावर विश्वास ठेवावा इतकी मूर्ख तो मला समजतो. शिवाय त्याचे वडीलही त्याच धंद्यात. ते कसे 6:30च्या ठोक्याला घरी पोचतात. तिने असं सासूला एकदा बोलून दाखवलं तर त्यावर सासू म्हणाली, अगं आता धंदा सगळा सोपवला आहे ना त्याच्यावर, म्हणून येतात हो वेळेवर. नाही तर पूर्वी यांनाही 1 नाही 2 नाही, मी आपली 3 पोरांना झोपून आडवी व्हायची. आल्यावर पाहिजे तर वाढायची, नाही तर झोपा म्हणायची. आता झेपत नाहीत जबाबदाऱ्या, म्हणून येतात वेळेवर. तोही येईल पुढे मागे वळणावर. पण तू मात्र अतिच करतेस. पुरुषाच्या मागे 10 व्याप असतात. कमावती होतीस ना, म्हणून डोकं 10 दिशाने धावत असतं तुझं. म्हणजे तो वळणावर येण्यासाठी मी सासूच्या वयाची होईपर्यंत वाट पाहायची का? मी कमावती होते ही देखील माझीच चूक. फ्लाईटच्या अनियमित वेळा असूनसुद्धा ड्युटी संपल्यावर सरळ घराकडे धावणारे पुरुष पाहिलेले मी. मला धंद्यातले व्याप कुठून करणार? ती दिवाणखान्यात आली तेव्हा सासू भीमसेन लावून कोचावर डाक वाचत बसली होती. ती समोर जाऊन बसली. सासूने तिच्या हातात एक पाकीट दिलं. तिने अक्षरावरून ओळखलं, हा स्वामीच असणार. तिने पाकीट उघडलं. तिरप्या किरकिरट्या अक्षरामध्ये स्वामीने लिहिलं होतं, नुकताच लंडन पोस्टिंगवरून आलो. तिथे चार्ल्स, मीरा आणि सगळा ग्रुप भेटला. तुझी खूप आठवण आली हं, खास करून फॉईल्समध्ये. तिथे पुस्तकांच्या रांगातून फिरताना तू कसे पैसे मोजायला लागायचीस याची नक्कल चार्ल्स करत होता. नवीन प्रमोशन सुरू झाली आहेत. लाखांनी चेक होस्टेस झाली आहे. चेटकिनीसारखी दिसायलासुद्धा लागले. अनिता मॅटर्निटी लिव्हवर गेले. तू पेढे कधी देणार वगैरे वगैरे. शेवटी ताक होता. तुझे वडील परवा 62च्या स्टॉपवर दिसले. मला पाहिलं पण हसले नाही. तिचा एकदम श्वास अडला. तिने पत्रातून मान वर केली. सासू चष्म्यातून तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहत होती. ती कसंसच हसून म्हणाली, स्वामीचं पत्र आहे.
सगळ्या घडामोडी व्यवस्थित लिहिल्या आहेत. सासूने नजर काढून घेतली. तिला तिथे बसणं अशक्य झालं. ती पत्र घेऊन उठली, खोलीत आली, दार लावून कॉटवर बसली, पुन्हा ताजा कलम वाचू लागली. तुझे वडील 62च्या स्टॉपवर दिसले. स्टॉपवर, उन्हात, हातात ब्रीफकेस घेऊन उभे असलेले अप्पा. मी लंडनहून आणलेले गॉगल्स लावले असतील का त्यांनी, की तेही फेकून दिले असतील. मुंबईत मेमधलं ऊन, त्यात बसमधून क्लायंट शोधत फिरणारे अप्पा. त्यांना आत्ताशा ऊन मानवत नाही. इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवणं अलीकडे मूर्खपणाचं आहे, लोकांना पटायला लागलं आहे. परवा शेखर कुणाला तरी फोनवर हे म्हणत होता. मिळत असतील का नवीन क्लायंट्स त्यांना? ओळखीवर ओळखी वाढवत, नको असताना अनोळखी घरात चेहऱ्यावर लाचार हसू चिकटवून शिरणारे आप्पा तिच्या डोळ्यासमोरून हलेनात. मी नोकरी होते तेव्हा देखील हे असेच वागायचे. वर्षातून 4 पॉलिशा विकल्या गेल्या तरी सतत समजवायचे, सुमे, तुझ्यावर काही घर अवलंबून नाही आहे. मी उभा असताना तुला टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. तुझं आयुष्य तू जग, तुला हवं तसं. ऐकून फार बरं वाटतंय, पण मला हवं तसं म्हणजे कसं हे कधी कळलंच नाही. पगार आणि फॉरेन अलाउन्स दोन्हीतून घरखर्च सांभाळून शिल्लक टाकणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. सुनीताचं कॉलेज, अनिलचं इंजिनिअरिंग, शिवाय जागेच्या कर्जाचे हप्ते. तिचं डोकं जड झालं. पोक काढून एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने पाठ भरून आली. तिने घडी करून पत्र टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं. पत्राने घाम पुसत खिडकीपाशी उभी राहिली. बाहेर ऊन रणरणत होतं. कावळा कंटाळवाणं एक सुरी ओरडत होता. मागच्या घरातून बाईच्या कपडे धुण्याचे आवाज येत होते. जेवणाच्या वासात डिटर्जंट साबूचा वास मिसळून गेला होता. बाजूच्या बंगल्यात कोणीतरी पोर कर्कश ओरडत होतं. लहानपणापासूनचे परिचित दुपारचे वास आणि आवाज, सगळं जग कसं एका जागी निश्चल थांबल्यासारखं वाटत होतं. यापुढे कधीच काहीच घडणार नाही असं वाटावं इतकं निश्चल. घरात सगळ्यांची झोपाझोप. तिला पार घुसमटल्यासारखं अस्वस्थ वाटे ह्या वेळेला. फ्लाईटवरून रात्रभर जागून आली तरी दुपारी झोपणं जमत नसे आणि घरी बसणं तर त्याहून जड जाई. अशा दुपारी मग ते आईच्या रागाला न जुमानता काहीतरी काम काढून फोड नाही तर कुलाबा अशा गजबजलेल्या ठिकाणी जाऊन पोचे. तिथे दुपारची ती निश्चल स्तब्धता नसे, नकोसे आवाज नसत. तिथला कावळासुद्धा लगबगीत कुठेतरी पोचायच्या घाईत घोषणा देत निघाल्यासारखा ओरडे. मोटारींचा गोंगाट, ऑफिसच्या माणसांची वर्दळ, प्रत्येक जण गडबडीत, लगबगीने कुठेतरी धावणारा. जग कसं एका विलक्षण गतीने फिरतंय, पुढे जातंय असं वाटायचं. काहीतरी घडतंय, ह्याच्या पुढेही घडणार आहे ह्याची खात्री पटे. या गावात तर इटलीसारखं दुपारचं वातावरण, सगळं थंडगार पडलेलं. 1 ते 4 कॅन्टोन्मेंट, कमर्शियल स्ट्रीटसारख्या गजबजलेल्या वस्त्यासुद्धा शांत निवांत होतात. सगळी दुकानं बंद, रस्ते झाडू मारल्यासारखे. ऑफिसमधली माणसं त्यांच्या टेबलावर चिकटवून बिल्डिंगमध्ये बंद करून ठेवल्यासारखी. मुंबईसारखी वर्दळ, धावपळ कुठेही नाही. कावळ्याचे कंटाळवाणे सूर ऐकत आपणही आपल्या घरात बंद होण्याच्या गत्यंतरच नाही. कुणी मित्रमैत्रिणीसुद्धा नाहीत. हेही एक आश्चर्यच होतं. रोम, पॅरिससारख्या परदेशातल्या शहरात केवळ काही दिवस राहून देखील तिला कितीतरी मित्रमैत्रिणी मिळाल्या होत्या. या गावाने मात्र तब्बल 8 महिन्यात तिला एकही मैत्रीण दिली नव्हती. मग मित्र ते तर सोडाच. भाषा परकी म्हणावी तर तिला फ्रेंच जर्मन तरी कुठे येत होतं. आणि माणसं तर गेल्या 8 महिन्यात तिला कितीतरी भेटली. सासू सासऱ्यांच्या परिचयातली, नात्याची, शेखरच्या धंद्यातली, शेजारपाजारची, पण मैत्री
कुणाशीच झाली नाही आणि आपणहून मैत्री करावीशी वाटावी असंही कुणी भेटलं नव्हतं. शिवाय शेखरला इथे आवडलं नसतं हा एक वेगळा मुद्दा होताच. दुपारभरात फक्त कावळ्यांच्या सुराची सोबत, नाहीतर मग भीमसेन, आमिर खां. फाटकाशी सासऱ्यांची गाडी येऊन थांबली. तिने धावत जाऊन गेट उघडलं. सासऱ्यांनी माफक हसल्यासारखं केलं. ती मात्र मनापासून हसली. सकाळपासून हसायलाही कुणी भेटलं नव्हतं. डायनिंग टेबलावर बाईने ताटं वाट्या लावून ठेवल्या होत्या. सासू वाढायला लागली. तिने पाहिलं, मला काही करता येण्यासारखं आहे का? सासऱ्यांना दुसऱ्या कोणीही वाढलेला आवडत नसे. तो मान सासूचा. पाणी नाही आहे. तिने फ्रीजमधून बाटल्या काढल्या. बस ग, नीट जेव, सासू म्हणाली. सासरे ते तर कधीच काहीही म्हणत नाही. तिच्याकडे सरळ पाहतही नाही. कधी ती फार बिनमहत्त्वाची असल्यासारखे तर कधी तिचे फार अपराधी असल्यासारखे बोलत. तेही बोलायचा प्रसंग कधी आलाच तर एरवी त्याच्या दृष्टीने तिचं अस्तित्व असून नसल्यासारखं. तिने सुरुवातीला खूप प्रयत्न केले. त्यांच्या पूजेची तयारी करणं, त्यांची खोली साफ करणं, त्यांच्या वाढदिवसाला त्यांना प्रेझेंट देण्यापर्यंत. पण त्यांनी तिला कधी प्रोत्साहन दिलं नाही की कौतुक केलं नाही. सौम्य शब्दात आभार मानून दाखवलं की ह्या साऱ्याची गरज नाही आहे. एका संध्याकाळी सासूला क्लबमधून यायला उशीर झाला म्हणून तिने त्यांना चहा करून दिला. त्यांनी थँक्स म्हणून त्यातला एखादा घोट घेतला आणि उरलेला तसाच कपाट टाकून दिला. आणि सासू आल्या मिनिटाला तिला चहा करायला सांगितला. सासूच्या मुद्रेवर त्या दिवशी तिला वेगळंच हास्य दिसलं. तिला मात्र सासू खूपच सौम्य शब्दात म्हणाली, नाही आवडत ग त्यांना, दुसऱ्या कोणाच्या हाताचं काही आवडत नाही. जेवता जेवता ते दोघे आपापसात बोलत होते. धंद्याबद्दल, मंगलच्या, तिच्या नणंदेच्या दुपारच्या डाकेने आलेल्या पत्राबद्दल. तिच्या डोक्यातून मात्र 62च्या बसस्टॉपवरचे आप्पा काही हालत नव्हते. जेवायला तरी घरी जात असतील का? आणि ते जेवायला आले नाहीत की आईही जेवत नाही. मग दोघांचं भांडण. त्या दोघांना सांभाळून घेणं सुनीताला अगदी जमत नाही. त्यांची भांडणं सुरू होताच एकमेकांच्या काळजीतून आणि कुठल्या कुठेतरी जाऊन पोचतात. बघणाऱ्याला वाटावं यांनी इतका वर्ष संसार केला तरी कसा. तुझी वांग्याची भाजी फार छान झाली आहे हं, तिचा सासरा सासूला म्हणाला. सासू झक्कास लाजली. तिला नेहमी वाटे इतकी वर्ष संसार करूनसुद्धा हे दोघं काल परवा लग्न केल्यासारखे इतके प्रेमात कसे काय आहेत. जेवण झाल्यावर तिने सासूला टेबल आवरायला मदत केली. सिंकमध्ये ग्लास धुवायला लागले तर सासू म्हणाली, बाईला करू दे, उगाच नसत्या सवयी लागतात नोकरांना. तिने हात धुतले आणि पुन्हा खोलीत येऊन बसली. सासऱ्याची गाडी सुरू झाल्याचा आवाज आला, पण ती गेट उघडायला उठलीच नाही. करू दे, तेही सासूलाच करू दे. टेबलावरचा फेमिनाचा अंक हातात घेऊन ती कॉटवर बसली. दरवाजात सासू येऊन उभी राहिली. पड जरा, ती म्हणाली. हो, दुपारी झोपायची सवय नाही मला, हे कितीदा सांगायचं. पुन्हा तेच ते नाटकाच्या प्रयोगासारखं, त्याच्या सिच्युएशन्स, तीच वाक्य. सासू येऊन बिछाण्यावर बसली. नवीन फेमिना? हो, कालच आणला आहे. वाचायचं आहे? घ्या. तुझा झाला? मी चालला आहे. मला नाही आवडत फेमिना वाचायला. मग दुसरं काहीतरी वाच, किंवा विणकाम, भरतकाम असं घे ना. काहीतरी उद्योग असावेत माणसाला, म्हणजे डोकं रिकामं नाही राहत. रिकाम्या डोक्यामध्ये विचार फार येतात. येतं का काही विणकाम, भरतकाम? नाही. हो, शिकायला वेळच नसणार मिळाला. शाळा संपल्यापासून चहा कॉफी द्यायच्या कामाला लागलीस. एवढी क्लबमध्ये जाणारी, सोशल वर्क करणारी बाई, हिला कसं समजत नाही? चहा कॉफी द्यायचं काम नव्हतं ते आई. मी एअर होस्टेस होते एका आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत.
आणि विणकाम भरतकामाची मला कधीच आवड नव्हती. शाळेत विषय कंपल्सरी होता म्हणून शिकले थोडंफार, पण आईच सारं करून द्यायची. रात्री जागून सगळं करायची. शिवाय वाचनाची आवड असली तरी सारखं सारखं काय वाचणार ना. तसं तर तसं, पण चहा कॉफीच वाटत होतीस ना. फार लहान वयात भार पडला हो. शेखरने सांगितलं पहिल्यांदा मला, तेव्हाच दया आली होती. म्हणूनच अशी एकलकोंडी झालीस. आता सुटलेस सगळ्यातून तर घे हो शिकून. नवीन 4 गोष्टी शिकाव्यात. बाईच्या जातीने कसं हसतमुख फ्रेश असावं. कॉलेजात गेली असतीस, जर शिकली सवरली असतीस तर कळलं असतं तुला हे सगळं. आई, माझ्यावर कुठलाही भार पडला नव्हता. माझं मीच पुढे शिकायचं नाही असं ठरवलं. माझ्या आप्पांना फार इच्छा होती मला डॉक्टर बिक्टर करायची. आता सुनील अनिल नाही का शिकत. मलाच अभ्यासाचा कंटाळा होता. मी अर्ध्याहून जास्त जग फिरले माझ्या नोकरीत. कॉलेजात जाऊन शिकता आलं नसतं एवढी शिकले एकटी फिरून. आज मला काय झालं आहे काय. पण हे कधीतरी होऊन जायलाच हवं होतं म्हणा. निदान यातून काहीतरी पुढे सरकेल. चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी. ही कोंडी एकदाची फुटेल, जखम भरून तरी येईल किंवा व्हायला तरी लागेल भळाभळा. सांगून टाकावं सारं की मी ही 4 चौघींसारखी हसतमुख राहू शकते. 4 चौघींपेक्षा जास्त नीटनेटकी फ्रेश दिसू शकते. एका वेळी 60हून अधिक प्रवाशांच्या सुखसोयी हसतमुख राहून पाहिल्या आहेत मी. फार मोठी दुःख घेऊन आयुष्यातले कठीण प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना काही तास तरी त्यांचं दुःख विसरायला मदत केली आहे मी. तेही तुम्ही ज्याला शील चारित्र्य म्हणता ना, ते सगळं सांभाळून. त्यातले अनेक मला अजून आठवतात. माझ्या आप्पांना थोरला मुलगा नाही, त्यांचा भला मोठा बिझनेस नाही किंवा लठ्ठ पगाराची नोकरी नाही. म्हणून मी नोकरी धरली आणि त्यामुळे आमची सर्वांचीच आयुष्य थोडीशी अधिक सुखाची झाली. याचा अर्थ त्यांनी मला नोकरीला जुंपलं असा निश्चित होत नाही. त्यात माझी हौस होती. माझ्या नोकरीमुळे होणारं माझं कौतुक आणि घरात येणाऱ्या 4 सुखसोयी मलाही आवडत होत्या. आणि आता ती नोकरी सोडून लग्न केलं म्हणजे मी सुटले असं नाही होते. निश्चितच नाही. कदाचित आत्ताच मी खरी अडकले, तुमचा लेख. पण यातलं त्यांना किती समजेल, किती पटेल. शिवाय असं अडकायचं आहे तूच ठरवलंस ना, कुणी जबरदस्ती का केली होती असं विचारलं तर काय उत्तर देणार आहे मी. शेखर एकदा भेटला आणि परत परत भेटत गेला. काहीतरी घडत गेलं, काही जुळत गेलं, काही तुटत गेलं. एकटी किंवा पुरुषाबरोबर लग्न न करता राहण्या इतक्या ताकदीची मी नाही आहे हे मला कळून चुकलं होतं. अशा नोकऱ्यांमध्ये एका वर्षात पोरी पार बदलून जाताना मी पाहिल्या होत्या. पण मी होते तशीच राहिले होते. बदल मी नाकारले असं नाही. बदल घडत गेले असते तर मी ते घडू दिले असते. पण 9 वर्ष नोकरी करूनही माझ्यात अंतर्बाह्य बदल घडलाच नाही. मी सुमन वसंतराव कोरगावकरच राहिले. मध्यमवर्गीय, सरधोपट, बरोबरीच्या मुलींचे लग्न व्हायला लागली. घरून माझ्या लग्नाचा विषय निघाला नाही. पण म्हणून त्यांना माझं लग्नच नको होतं असं नाही म्हणता येणार. आप्पा तसे फार पुढारलेल्या विचारांचे होते असंही नाही. पण ते इतरांपेक्षा वेगळे होते. स्वतःला हवं तसं ते जगले. मुलांनीही तसंच जगावं असं त्यांना वाटत असेल. मुलीने त्यांच्या आयुष्यातले काही प्रश्न आपणहून सोडवले होते. तिच्यामुळे थोडं सुखी झालेलं आयुष्य निदान धाकटी मुलं हाताशी येईपर्यंत तसंच राहावं असं त्यांना वाटलं तर ते चूक आहे का. आपण गप्प राहिलेल्या पाहून सासू नेहमीसारखी उठून जाईल असं तिला वाटलं. तर सासू म्हणाली, फार खडतर ग तुमचे आजकालचे आयुष्य. पुन्हा सगळे निर्णय तुमचेच. मग त्या निर्णयांनी निर्माण केलेली परिस्थिती तुम्ही दुसऱ्या कोणाच्या माथ्यावर मारणार. आमच्या वेळी बरं होतं. सगळे निर्णय घरातली वडीलधारी माणसं घ्यायची. आम्ही आपल्या खेचरासारख्या खालमानेने ते लादून घ्यायच्या. मग परिस्थिती वाईट आली
की बोटं दाखवायला 1000 माणसं असायची आम्हाला आसपास. आईवडील, सासू, नवरा, केवढ्या पळवाटा. तुम्हाला सगळ्याच वाटा बंद. तुम्हीच बंद करून घेतलेल्या. तुला तुझ्या लग्नात प्रथम पाहिली मी. कोण, कुठली, आईवडील काय करतात, सगळी माहिती देणारा एकटा शेखरच. तोही तुझ्या प्रेमात. लग्न करायचा निर्णय तुमचा. ते कसं करायचं ते तुम्हीच ठरवलं. आमची पसंती नापसंती विचारली होती. आता दाम खोटा निघाला तर त्याचे वाटेकरी आम्ही कसे? ती सासूकडे पाहतच राहिली. हिला इतकं सगळं कळतं. किती खरं आणि महत्त्वाची बोलले ही. जाऊ दे, मला आपलं वाटलं म्हणून बोलले. तुला दुखवण्याचा हेतू नव्हता हो. मग तो स्वामी की काय कुणाचं ते पत्र वाचून अस्वस्थ झाल्यासारखी वाटलीस ना, म्हणून आपली आले. तुला नसेल आवडलं ना तर माफ कर मला, असं म्हणून फेमिना घेऊन खोलीतून निघून देखील गेली. तिला सासूला थांबवावंसं वाटलं. इतकं बोलली आहेस तर सगळंच बोलून टाक म्हणावंसं वाटलं. एवढं बारीक सारीक कळतंय तिला, मग तिच्या लेकाचं वागणंही निश्चितच कळत असेल. केवढी मदत होईल मला जर तिने ह्या गुंत्याचं सुरुवातीचं नाही तर शेवटचं टोक मला नुसतं दाखवून दिलं तरी. कदाचित तिच्याही पोराचं भलं होईल माझ्याबरोबर. केवढं डबकं साचलं आहे प्रश्नांचं. तिच्यासारखं मीही आयुष्य घालवायचं, त्याचा उपसा करत बसायचं. हा पूर्वीपासून असाच होता की लग्न झाल्यावरच असा झाला? लग्नापूर्वी काही वेळा जाणवला होता त्याचा हा विचित्र आततायी स्वभाव, पण थोडासाच. त्याच्यावरून संपूर्ण स्वभावाची पारख करायला हवी होती का मी? मी अनेकदा प्रमाणाबाहेर पितो आणि मग विक्षिप्त वागतो. पण मी कमी करतोय हं ते सगळं, असं तोही बिनमहत्त्वाचं काहीतरी गमतीचं म्हणावं तसं म्हणाला होता. 1-2दा लग्नापूर्वीच्या त्याच्या माझ्या भेटींची गोळाबेरीज काही तास होईल. काही तासांच्या ओळखीत अख्खा माणूस कसा काय कळणार? आणि जो काही थोडाफार उमजला तो इतका चुकीचा. माझे मीच निर्णय घेतले म्हणून माझी परिस्थिती मी मुकाट्याने भोगायची. आणि यांनी डोळ्याभोवती झापडं ओढून भोगेतच तिचे भोग तिला, असं म्हणत एका घरात भिंतीआड छप्पा पाणी खेळत बघत राहायचं. या सगळं काही समजून तटस्थ होणाऱ्या विद्वानांचं करायचं तरी काय? आप्पांचंही तसंच. इतरांच्या मुलींची लग्न असल्याचं सांगताना त्या स्थळांची वर्णनं करताना त्यांच्या चेहऱ्यावर उगीच एक अभिमान फुललेला मी स्पष्ट पाहिला होता. आणि त्यांच्या पोरीच्या लग्नाचा विषय कोणी काढला की त्यांची उत्तरं ठरलेली. बघू काय होईल ते होईल. सध्या तरी नोकरी करते ना ती. ती घरी बसून असता तर प्रश्न पडला असता, किंवा ठरवेल तिची तीच. एवढी सफरी करते, आमची काही जबरदस्ती नाही. उगाच आम्ही ठरवायचं आणि तिला सांगायचं की आम्हाला जड झाली आहे. म्हणजे काय? फक्त घरी बसलेल्या मुलींची ठरवतात, नोकरी करणाऱ्यांची नाही. आणि यांनी ठरवलं तर मला काय वाटलं असतं हे मला सरळ विचारणं यांना जमणार नव्हतं का? एकाच घरात राहत होतो ना आम्ही. शेखरशी लग्न करण्याचा विचार पक्का केल्यावर तिने शेखरला घरी नेला होता. आणि मग तो आपणहून अनेकदा येऊ लागला. कधी आप्पांसाठी पुस्तकं घेऊन तर कधी अनिल सुनीसाठी काहीतरी घेऊन. आप्पा त्याच्याशी तासनतास गप्पा मारत राजकारणावर, LICवर, महागाईवर. पण चुकूनही कधी त्यांनी त्याला विचारलं नाही की तुम्ही इतक्या सगळ्या वस्तू घेऊन आमच्याकडे नियमितपणे का येत आहात. तिला वाटलं आप्पांना नसेल कळलं. महत्त्वाच्या गोष्टी अनेकदा त्यांच्या ध्यानात येत नाही. म्हणून एक दिवस तीच त्यांना म्हणाली, मी शेखरशी लग्न करायचं ठरवलं आहे. त्यावर ते म्हणाले, ठरवलंच आहेस ना, तर मग मी काय बोलणार. पण घाई करू नकोस. लग्नाचा प्रश्न आयुष्यभराचा असतो. पूर्ण विचार करून निर्णय घे. बस इतकंच. तो मुलगा म्हणून कसा आहे यावर भाष्य नाही की त्याच्याबद्दल काहीही चौकशी नाही. एखादा अश्लील आणि बिनमहत्त्वाचा विषय संपवावा इतक्या झटकन त्यांनी या विषयावर पडदा पाडला.
पण तिने त्यांच्या कलाने घ्यायचं ठरवलं. तसं शेखरला ती म्हणाली तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, माझा लग्नाचा विचार ठरलेला होता. वर्षभरात कोणी भेटली नाही तर रीतसर मुली पाहायला लागणार होतो. आणि तू भेटलीस. वाटलं उत्तम झालं. सगळं कसं ठरवल्याप्रमाणे झालं. आता हे तुझं थांबणं मला जमायचं नाही. तुझं वय 28, माझं 32. लग्न करून मुलं बाळं सगळं वेळच्या वेळेला व्हायला हवं. त्याच्या दृष्टीने तो नवीन बिझनेस डील असल्यासारखंच हिशोबाने सगळं बघत होता. हे आत्ता कळतंय. तेव्हा तेव्हा फक्त हसू आलं होतं. आणि शिवाय तुझी नोकरी, या नोकरीतल्या मुलींचा काय नेम? आज रोम, उद्या पॅरिस, तर परवा मॉरिशस. याची मात्र तिला त्यावेळी चिड आली होती. मग माझंही आहे असं म्हणत ती त्याला म्हणाली होती, काही महिन्यांसाठी तू माझ्यावर विश्वास नाही टाकू शकत तर आयुष्यभराचा काय टाकणार रे? गेली 9 वर्ष मी सामान पाठीवर बांधून जगभर फिरते, तरीही तुला मी लग्नाच्या योग्यतेची वाटतेच आहे. मग असं एका वर्षात मी काय करणार आहे जे गेल्या 9 वर्षात नाही करू शकले? माझ्या पेशाबद्दल तुला इतका आदर असेल तर पुढे कशावरून तू माझ्यावरती नसते संशय घेणार नाहीस. यावर हसून साजरा करत तो म्हणाला, गंमत केली ग, पण तू चिडल्यावर मात्र छान दिसतेस. आणि इतक्या छान मुलीपासून आपल्याला फार का नाही बाबा दूर राहता येणार. आणखीन ती आणखीनच रुतत गेली त्याच्यात. परत परत या माणसाशिवाय आपल्या आयुष्याचं काही खरं नाहीसं तिला वाटू लागलं. तो मुंबईत असल्यावर फ्लाईटवर जावंसं वाटेना. गेल्यावर कधी एकदा परत येतेसं वाटू लागलं. हे सगळं इतक्या झटकन कसं झालं तिचं तिलाच कळेना. इतकी वर्ष सुप्त असलेल्या मनाच्या ह्या कोपऱ्याची आपल्याला जाणीवच कशी झाली नाही हा भेटेपर्यंत. एकीकडे त्याच्या लग्नाचा तगादा आणि दुसरीकडे घराची स्वतःच्या अंगावर घेतलेली जबाबदारी. कधी वाटे इतका हातघाईवर आलाय तर द्यावा सोडून. कर कर कुणा करायचं असेल लग्न तिच्याशी. माझं काही वय नाही झालेलं एवढं. मिळेल एखादा मुंबईतलाच, लग्नानंतरही नोकरी करू देणारा. तोपर्यंत अनिलही इंजिनियर होईल. मलाही अपराधी वाटणार नाही. जबाबदाऱ्या नसलेलं नवं आयुष्य सुरू करेन. पण मग वाटे इतक्या वर्षांनी एक माणूस विनासायास भेटलाय. हातचा केला तर दुसरा मिळेल का? त्या मीनू पटेलनं साखरपुडा करून ठेवला तर 6 महिन्यात त्या मुलानं दुसऱ्या मुलीशी लग्न केलंसुद्धा. मग ते मिस स्टीव्हनसारखं आयुष्यभराचं एकटं राहणं, नाही तर अंजलीसारखं दुप्पट वयाच्या बिजवराशी जुळत घेत आयुष्य काढणं. आई म्हणाली, तुला मनापासून वाटत असेल तर करून टाक लग्न. तू नोकरी सोड. आधी नाही भागवलं आम्ही, निभावू तसंच. आम्ही केव्हाच ठरवायला हवं होतं तुझं. शेवटी संसार आम्ही मांडलाय ना. तुझं वय निघून जायच्या आत तुझाही तू मांडायला हवास. पण आप्पा काहीही बोलत नव्हते या विषयावर. माझी मनस्थिती त्यांना कळत का नव्हती? मी त्यांना पुढचं सगळं आधीच उमजलं होतं. मग तसं स्पष्ट बोलले असते तर. रोजचे लहान सहान निर्णयसुद्धा त्यांना विचारूनच घेत होते ना मी. शेखरने सुरुवातीला सौजन्याने घेतलं हे मानायलाच हवं. तो म्हणे, मी बोलू का त्यांच्याशी किंवा माझ्या आईवडिलांना सांगतो. मी का नाही त्याला तसं करू दिलं? निदान सासू म्हणते तसं बोट दाखवायला निमित्त म्हणून तरी कुणी मिळालं असतं. पण इतर कुणाला मध्ये आणणं ठीक वाटत नव्हतं. आप्पा दुखावले असते कदाचित. हळूहळू शेखरचा पवित्रा बदलत गेला. तुझ्या वडिलांना तुझे पैसे हवेत. तू त्यांची सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस. तुलासुद्धा तुझं स्वतंत्र आयुष्य सोडायचं नाही आहे. एका दगडात जमल्यास 2 पक्षी मारायचा बेत आहे तुझा, नवराही आणि नोकरीही. तू मला ब्लॅकमेल करू पाहतेस काय? असं काहीतरी तो वारंवार बोलू लागला. त्याचा राग आहे, पण कधीतरी तो बोलतोय हे खरं आहे अशी शंकाही यायला लागली होती. 2 दगडांवर पाय ठेवून असं किती वेळ निभावणार? धरताही येत नाही आणि सोडवतही नाही अशी अवस्था. डोकं पिकून गेलं.
एक दिवस तिने नोकरीवर महिन्याची नोटीस देऊन टाकली. अप्पांना न विचारता इतकी मोठी गोष्ट तिने कधीच केली नव्हती. त्यांना सांगितलं तर ते फक्त बरं एवढंच म्हणाले. त्या मिनिटाला ते खूप एकटे, थकलेले, असहाय्य वाटलं आपलं चुकलंच. ऑफिसमध्ये बहुतेकांनी वेड्यात काढलं तिला. इतक्या वर्षांची नोकरी, शिवाय आता लग्नानंतरही चालू ठेवता येणारी, प्रमोशन हाताच्या अंतरावर आल्यावर सोडून द्यायची म्हणजे मूर्खपणाच होता. इतक्या वर्षांचं आर्थिक स्वातंत्र्य गुंडाळून ठेवून आता नवऱ्यापुढे कायमचे हात पसरायचे. एअर होस्टेसना लग्न करायची परवानगी मिळावी म्हणून तूच न सह्या गोळा करत होतीस. इन फ्लाईट सुपरवायझर पसरीच्या म्हणाला आणि गडगडाट करून हसला. मिस स्टीव्हन्स मात्र छोटंसं गिफ्ट पॅकेट मुठीत ठेवत म्हणाली, वाईज डिसिजन. माझ्या मनापासून शुभेच्छा. नोटीस परत घ्यायचा विचार त्या महिन्याभरात असंख्य वेळेला मनात आला. आप्पा तर त्या दिवसापासून परकेच झाले. जरुरीचं जुजबी बोलत, सतत घराबाहेर असत, नव्या ओळखी वाढवत, पॉलिस्या विकत दिवसभर वणवणू लागले. अनेकदा वाटलं म्हणावं, आप्पा अहो काय चाललंय काय हे, थांबवा बघू सगळं. पण आता तो अधिकार आपल्याला नाही असं वाटू लागलं. सुनी म्हणाली, दीदी तुझ्यासमोर छान नवं आयुष्य उभं आहे नाही, आणि आमचं मात्र छान आयुष्य संपत चाललं आहे. तू मुलगी असूनही अशी एक दिवस निघून जाशील ना असं वाटलंच कसं नाही गं मला. अनिल घराबाहेर जाताना पैसे आईकडे मागू लागला. एका फ्लाईटवरून तिने त्याला नवे बूट आणले तर म्हणाला, दीदी खूप केलंस, आता पुरे कर लाड. इथून पुढे आमचं आम्हालाच जगायचं आहे ना. मनापासून हौसेने साकारलेलं घर, नवा कपडा एका धुण्यात आटावं तसं उसवत फाटत जातं असं वाटू लागलं. थोडीफार ठीक होती ती आईच. घरातलं शेवटचं कार्य म्हणून थाटामाटात लग्न करायची सासूची इच्छा आपण उडवून लावली. साधं आर्य समाजी लग्न थोडक्यात उरकायला शेखरला तयार केलं. तेवढं तरी त्याने कसं ऐकलं कोण जाणे. लग्नात जे थोडंफार द्यायचं होतं ते एकटीने खरेदी करून आईकडे आणून दिलं. आई म्हणाली, हे सगळं आम्ही करायला हवं गं. त्यावर आपण म्हणालो, आई तो काळ संपला आता. आता ज्याचं त्यानं प्रत्येकाने करायचं. शिवाय तुम्ही माझं काही कमी नाही केलेलं. लग्नात मोजकीच माणसं होती. कुणी कुणाशी फारसं बोललंही नाही. आप्पा तर दूरच्या नातलगाच्या लग्नाला आल्यासारखे वागत होते. अधूनमधून कुणाशी तरी जुजबी वरवरचं बोलत होते. बहुधा राजकारणावरच असणार. आईच सगळं करत होती. आनंदाचा प्रसंग घडत असल्यासारखं वाटतच नव्हतं. एखादं गंभीर कार्य उरकायला हवं म्हणून उरकून टाकावं तसं लग्न उरकलं. हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर आई आप्पा जायला निघाले. शेखर म्हणाला, गाडीने सोडतो, तर आप्पांनी टॅक्सीला हात केला. तिच्याकडे पाहून म्हणाले, निघतो बस एवढंच. तिला कायमचं परकं व्हायला निघाल्यासारखं वाटलं. आई रडत होती. तिला हाताला धरून घेऊन ते टॅक्सीत जाऊन बसले. सुनी म्हणाली, दीदी होप टू सी यू सून. अनिल मोठ्या माणसासारखा शेखरशी शेकँड करत म्हणाला, माझ्या दीदीची काळजी घ्या. टॅक्सी सुरू झाली आणि इतके दिवस सावरून धरलेलं आकाश अंगावर कोसळण्याचं तिला वाटलं. धावत सुटावं टॅक्सी मागून. शेखर आणि सासू सासऱ्यांसमोर गाडीत बसल्यावर परत परत तिला वाटत होतं, कुठल्या तरी फ्लाईटवर चाललो आहे आपण, आणि हा कुठला क्रू आहे. यांना आपली ओळख करून द्यावी का. गुड आफ्टरनून, आय एम मिस कोरगावकर. सासू बहुधा झोपली असावी. दिवाणखान्यात फोनची बेल वाजत होती. तिने बाहेरून फोन घेतला. प्रवीणा, तिच्या दिराची बायको बोलत होती. आम्ही येतोय गं 15-20 मिनटामध्येच, ती म्हणाली. तिने सासूच्या दरवाजावर टकटक करून बातमी दिली. सासू उत्साहाने उठली. सुरेश, प्रवीणा सासूचे फार लाडके. जरा वॉश घेऊन फ्रेश हो, सासू तिला म्हणाली.
पंचम जॉर्ज आणि त्याची राणी येत असल्यासारखी तयारी स्वयंपाकघरात सुरू झाली. ती बाथरूममध्ये गेली. शॉवर घेऊन बाहेर आली. तिला जरा टवटवीत वाटलं. कपाटातून इस्त्रीची निळी साडी काढून नेसली. आरशासमोर केस विंचरताना खिडकीतून तिला सुरेशची भली मोठी व्हॅन गेटमधून आत शिरताना दिसली. सासू गेटकडे धावत गेली. खूप वर्षांनी एकमेकाला भेटत असल्यासारख्या सुरेश प्रवीणांनी सासूला मिठ्या मारल्या. हे पाहत ती शांतपणे केस विंचरत राहिली. हाय. प्रवीणा तिच्या खोलीचा दरवाजा धाडकन ढकलून आत आली. खोलीभर चार्लीचा घमघमाट पसरला. तिला फ्लाईटवर असल्यासारखं वाटलं. चार्लीचा सर्रास वापर होई तिथे. कशी आहेस? ठीक, ती म्हणाली. ठीकच. अगं, मागच्यापेक्षा जाडी झाली असं. तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत सुखावून प्रवीणा म्हणाली. स्वतःचं वाढत जाणारं वजन हे प्रवीणाचं मोठं दुःख होतं. दुसऱ्या कुणाचं वजन वाढतंय ही गोष्ट तिला फार सुखाची वाटे. तिने सुमाला प्रथम पाहिलं तेव्हा तो फारच दुःखाने ती शेखरला म्हणाली होती, किती रे अशक्त आहे ही. प्रवीणा, सासूने हाक मारली. चल ना, बाहेर बसूया. आईंनी पकोडे केलेत. अगं, आम्ही रसेल मार्केटात चाललो होतो. प्रोव्हिजन सगळं संपलं आहे. शिवाय भाजी घ्यायची होती. त्यातून परवा सुरेशने माझ्यासाठी आणलेल्या डायमंड ब्रेसलेटची क्लिपच तुटली. ती बसवून घ्यायला कमर्शियल स्ट्रीटवर जायला हवं. म्हटलं जाता जाता भेटून जाऊया. प्रवीणा म्हणजे अखंड बडबड. दिवाणखान्याच्या कोचावर ऐसपैस बसत प्रवीणाने पर्समधून सिगरेट काढली. सुरेशने झटकन लायटर काढून ती पेटवली. किती छान नवरा आहे हा. स्वतः सिगरेट ओढत नाही, पण बायकोसाठी लायटर बाळगतो. कशी आहेस? सुरेश म्हणाला. ठीक. ती कायम ठीकच असते रे. छान बिन कधीच नसते. ए, जाडी झाली आहे की नाही? सुमा, तुला घरात बसून कंटाळा येत नाही का गं? प्रवीणा म्हणाली. काय वाचतेस सध्या? सुरेश म्हणाला. सुमाला हा माणूस या घरातला वाटतच नाही. सौम्य, मृदू आणि समजूतदार. तिची तडफड आत कुठेतरी कळत असल्यासारखा भाव त्याच्या चेहऱ्यावर तिला दिसे. अरे, कसलं वाचन आणि कसलं काय. काल आलेला फेमिनासुद्धा नुसता चाळून टाकून दिला तिने. अगं प्रवीणा, फेमिना नारळाच्या रेसिपीज आल्या आहेत. तुला हव्यात का? मी उद्या एखादी करून पाहणार आहे, सासू म्हणाली. अरे हो, असं म्हणत सुरेश उठून बाहेर गेला. व्हॅनमधून पुस्तकाचा भला थोरला गठ्ठा घेऊन आला. हा घे. अख्खा ग्रॅहम ग्रीन विकत घेतला आहे. आत्ताच घेतला. तू वाचायला नसशील ना तर ठेव. मला सध्या वेळ नाहीच आहे वाचायला. आतून बाई पकोड्याच्या प्लेट्स घेऊन आली. प्रवीणा त्यांच्यावर तुटून पडली. बाहेर सासऱ्यांची गाडी आली. मग त्यांना भेटायचा सोहळा झाला. सुरेश आणि मी 27ला कांचीपुरमला जाणार आहोत. त्याचं फॅक्टरीचं काम आहे. मलाही काही नवीन मटेरियल्स पाहिजेत. तुला काय हवं आहे तिथून? नवीन सिगरेट पेटवत प्रवीणा तिला म्हणाली. सुरेशच्या फॅक्टरीत तयार होणाऱ्या कापडाचे तयार ड्रेसेस शिवण्याचा धंदा प्रवीणा करत होती. सुरेश त्याला लॉस डिपार्टमेंट म्हणे. बायको नजरेखाली राहते आणि इन्कम टॅक्सला लॉस दाखवायला अशी बायको फार सोयीची पडते. तूही चल ना बरोबर, सुरेश म्हणाला. अरे पण शेखर तिला पाठवेल का? तुझं काहीतरीच असतं. तिचं माझ्यासारखं थोडंच आहे. प्रवीणा अशी संधी कधीच वाया घालवत नसे. सुमाने कुठे जायचं, कुणाबरोबर जायचं सगळं शेखरच्या परवानगीने ठरतं. तिला आपल्यासारखा स्वातंत्र्य देणारा नवरा नाही याची आठवण ती चार चौकात मुद्दाम तिला करून दे. अरे हो, तो गेलाय कुठे? 7 वाजायला आले. तिला वाटलं सांगून टाकावं. तुलाच क्लबमध्ये भेटणार आहे असं सकाळी मला म्हणाला. पूर्वी असं अनेकदा व्हायचं. तिच्या नकळत ती सगळं खरं सांगून टाकायची आणि मग सगळेच अवघडून जायचे. एकमेकांपासून चेहरे लपवायचे. सगळे एकदम गप्प झाले. सुरेशला बहुधा कळलं असावं की आपण काहीतरी चुकीचा प्रश्न विचारला.
मग सावरून घेण्याचा त्यानेच नेहमीसारखा प्रयत्न केला. हां 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 हां, कुठलं तरी डेलिगेशन आलं आहे म्हणत होता खरा तो सकाळी. उद्या सेमिनार आहे ना त्याचा. ती पुस्तकं पाहत गप्पच बसली. तिला एकदम वाटलं ह्याची मदत घ्यावी, विचारावं काय ह्याला एकदा, की शेखर कुठल्या बाईत गुंतला आहे का, जिच्याशी त्याला लग्न करता येणार नव्हतं. अशी एखादी. मला बाहेरून कळू नये म्हणून माझ्यावर अमक्याला भेटायचं नाही, तमकीकडे जायचं नाही, अशी बंधनं घालतो का हा. पण असं किती काळ लपून राहील सगळं. आणि समजा समजा मला कळलं तरी मी काय करू शकणार होते. चल निघूया, प्रवीणा म्हणाली. अगं आज घरी आनंद आणि उर्मी जेवायला येणार आहे. सुरेशला व्हाईट चिकनचे डोहाळे लागले आहेत हो सकाळपासून. काजू आहेत ना गं घरात. वर भरपूर कोथिंबीर घालो शिजल्यावर, वाढायच्या आधी. सुरेशला फार आवडते, सासू म्हणाली. येतो बाबा, सुरेश सासऱ्यांना म्हणाला. तुमची पुस्तकं. ती पुस्तकं उचलत म्हणाली. ठेव ना, वाचलेस का तू सगळी? एक ठेवते. नको, सगळी ठेव, परत कधीतरी घेऊन जाईन. शेखरला सांग उद्या फोन करतो. आणि तू येई ना फॅक्टरीत कधीतरी. प्रवीणा असते दुपारची, मग एकत्र जेवायला जाऊया. उद्या येतेस का? माझी नवीन डिझाईन्स दाखवते. पण उद्या मी घरी लवकर जाणार आहे. क्लफीच्या मीटिंगसाठी मिसेस स्वामी येणार आहे, तिच्या नवाबला घेऊन. मग घरीच जेऊ. बघते, मी फोन करेन सकाळी, शेखरला विचारून. ओके. प्रवीणाने जाता जाता वाक्य पूर्ण केलं. ती पाठमोरी होती. तिचा चेहरा दिसला नाही, पण ती निश्चितच हसत असणार. ते निघून गेले आणि सासू स्वयंपाकाला लागली. सासरे देवघरात मंत्र म्हणायला लागले. ती एकटीच बराच वेळ लॉनवर फिरत राहिली. घरातून दिवे लागले होते. मुलांचे आवाज, भांड्यांचे आवाज, टी व्हीचे आवाज, दूरवर वाहनांचे आवाज. मंद वारा सुटला होता. रात्राणी फुलली होती. ती फाटकाशी येऊन उभी राहिली. दूरच्या वळणावर एकच स्ट्रीट लॅम्प उदासपणे जळत होता. 2-4 तुरळक हालणाऱ्या आकृत्या, मधूनच एखादी मोटार. तिने फाटक उघडलं. रस्त्यावर आली. दिशाहीन चालत राहिली. कुठे असेल आपला नवरा? तो आपला नवरा आहे याची आठवण असेल का त्याला? कुणाबरोबर असेल? प्यायला सुरुवात केली असेल एव्हाना. घरी बसून प्यायला काय हरकत आहे याची? मी देईन ना त्याला ग्लासात बर्फ घालून, दारू ओतून. विमानात सवय झाली आहे मला. तेवढंच करायला एक काम. असंच चालू राहणार आहे का हे सगळं? याला संसार म्हणतात का? साहिब बीबीमधल्या मीनाकुमारी सारखं मी पण प्यायला सुरुवात करायची का? त्याचं वागणं मनाला लावून घ्यायचं नाही असं तो म्हणतो. पण हे मन, हे कशात तर व्हायचं मग? प्रवीणाला धंद्यात तिला मदत करते म्हटलं तर म्हणतो की मला माझ्या बायकोने कामधंदा केलेला आवडत नाही. मग याच्या बायकोने काय करायचं या परक्या गावात, परक्या माणसात, दिवसामागून दिवस एकटं? पोर झालं ना की विसरशील हो, असं सासू म्हणते. पण पोर होऊ देणं कितपत हिताचं आहे माझ्या आणि त्या पोराच्या? कॉलेजची इमारत ओलांडून ती रामानुजम इन्स्टिट्यूटपाशी आली. गर्द झाडीचं विस्तीर्ण कॅम्पस. या दगडी भिंतीच्या आड कौलारू घरात रामानुजम नावाचा तो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ राहायचा. शाळेत त्याचा धडा शिकताना त्याच्या घराजवळून मी अशी अनवाणी पायाने फिरत असेन असं कुणी म्हटलं असतं ना तर हसूच आलं असतं. लहान असताना कोणीतरी ज्योतिषाने आप्पांना सांगितलं होतं, तुमची लेक जग फिरेल. बिचारे आप्पा. त्यांना वाटायचं मी खूप शिकेन, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या मिळवून परदेशी जाईन. आणि मी झाले SSC पास, एअर होस्टेस. जगातल्या अनेक शहरात मैल मैल एकटी चालत फिरले होते मी. पण अशी अनवाणी कधीच नाही. तो योग या शहरामध्ये लिहिला होता. आसपास कुठेतरी घड्याळाचे ठोके पडले. तिने थांबून बोटं घालून ते मोजले. 9. तितक्याच संथपणे ती परत फिरली.
वाटेत कुणाच्या तरी कंपाऊंडच्या बाहेर डोकावणारे रातराणीचे झुपके तिने तोडून घेतले. घर जवळ आलं तेव्हा तिला फाटकापाशी सासू उभी दिसली. सासरे पलीकडे शतपावली घालत होते. हे काय गं भलतंच लक्षण, ती फाटकात शिरताच सासू म्हणाली. चिडली होती. बोलायला गेलं तर म्हणशील परत की मी जगभर एकटी फिरले. अशी चपलासुद्धा न घालता फिरलीस आणि केस गळ्यात घालून. हं, सांगून तरी जायचं अगं, निदान रीत म्हणून तरी. शेखरशी बोलायलाच हवं मला. हा कसला विक्षिप्त स्वभाव आणि आम्हाला विनाकारण त्रास. सासरे काहीच बोलले नाही. खालमानेने शतपावली घालत राहिले, हात मागे बांधून. ती पाय पुसण्याला पाय पुसून मुकाट खोलीत गेली. लॉनवर सासू सासऱ्यांचं काहीतरी बोलणं चाललेलं तिच्या कानावर पडत होतं. तिच्याबद्दलच होतं ते. तिने हातातली रातराणी ग्लासात घालून टेबलावर ठेवली आणि आढ्याकडे पाहत कॉटवर पडून राहिली. दरवाजाच्या आवाजाने ती गडबडून उठली. शेखर आत आला. खोलीतला रातराणीचा वास ताज्या स्कॉचच्या वासाने ढगाआड गुदमरून गेला. लाईट ठेवूनच झोपलीस, तो कसनुसा हसत तिच्याकडे पाहत म्हणाला. कधी डोळा लागला काही कळलंच नाही. तो कॉटवर बसून बूट काढू लागला. तिने कपाटातला पायजमा कुर्ता काढून कॉटवर ठेवला. जेवणाचं कसं विचारावं ती विचार करत राहिली. तो इतका पिऊन आलाय की आपणहून काही विचारायची तिला भीतीच वाटत होती. जेवण जेवण जेवण, दुसरं काही दिसत नाही का तुला? हां, काय तू करतेस जेवण? माझी आई करते, कळलं? माझी आई जेवण करते. तुला काही करायची गरज नाही आहे. बापाचं घर समजू नकोस. त्या कसायच्या घरात राबलीस ना 10 वर्ष. पोरीला धंद्याला लावणारा भडवा साला. माझ्यासमोर नको आहे तुझी ती जेवायला थांबायची नाटकं. मी म्हणजे काय गं, तुला तुझ्या विमानातलं पॅसेंजर वाटलं? त्यांना जेवण वाढून मग त्यांच्याबरोबर. सगळी गटार गंगा. सुरुवातीला तर एक मुक्ताफळ ऐकताना कानावर हात ठेवून पळत सुटावंसं वाटे. धक्कादायक होतं सगळं. असलं काहीतरी शेजारच्या झोपडीतून ऐकू येईल, पण आपल्या घरात. ती तिचा नाईट ड्रेस घेऊन बाथरूममध्ये गेली. बाहेर आली तेव्हा तो हात डोक्यावर बांधून कॉटवर आढ्याकडे बघत पडला होता. बहुधा दमूनच आला असणार, तिने मनाशीच विचार केला आणि ती तिच्या जागेवर जाऊन पडली. कुणाचे फोन्स? कुणी आलं होतं? त्याने न पाहताच विचारलं. फोन मी नाही घेतले. सुरेश आणि प्रवीणा येऊन गेले. 5 मिनटं तशीच गेली. मग तो उठून बसला. केसातून जोरात हात फिरवत राहिला. ती पडूनच राहिली. आता काहीतरी होणार या भीतीने तिच्या हृदयाचे ठोके तिला ऐकू येतील इतपत वाढले. मग वळून त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याचे लाल घारे डोळे तिच्यावर सरळ रोखले होते. केस पिंजारलेले होते. विमानात अनेक दारुडे पाहिले होते, पण असा थरकाप कधी होत नसे. त्याने असं तिच्याकडे पाहिलं की हातपाय गळून जात, दरदरून घाम फुटे. वाटे या खोलीत, या घरात, या जगात आपण पार एकटे आहोत. आणि समोर हा माझ्या परिचयाचा, मी प्रेम केलेला शेखर. हा निश्चित नव्हे. हा आहे खुनशी डोळ्यांचा, ताकदवान, शिवराळ, दारुड्या. हा माझं काहीही करेल. तो तसाच पाहत राहिला. सगळं बळ एकवटून तिने कूस बदलली. भिंतीकडे तोंड करून जीव मुठीत धरून ती पडून राहिली. त्याचे डोळे तिच्या पाठीला बोचत होते. मला खोटं ठरवते साली. सुरेश आला होता म्हणे. मला भेटल्यानंतर आला असेल. त्याने काय येऊ नये? तुला भेटायला आला होता काय गं रांडे? माझा भाऊ आहे तो, समजलीस? तुझ्या भावासारखा भडवा नाही आहे. सुरेश आला होता म्हणे. सुरेश. मला खोटं ठरवतेस? मला खोटं ठरवतेस? अरे पण मी काही विचारलं का? तूच विचारलंस कोण आलं होतं म्हणून. हा वरून पतिव्रतेचं सोंग चांगलं जमतं. तू विचारलंस म्हणून. अरे बायको, थकून घरी आल्यावर दरवाजा उघडायला येणार नाही. स्वस्त पडणार घोरत. थोडा वेळ तो थांबला. मग एकदम आठवल्यासारखा म्हणाला, आणि आज आपण
जेवायला थांबला नाहीत वाटतं. संपली नाटकं. हां, स्वतःचं पोट भरलं की झालं. नवरा मरू दे उपाशी. म्हणजे आजही चुकलंच आपलं. काल जेवायचं ना विचारलं म्हणून भडकला होता आणि आज विचारलं नाही म्हणून भडकलाय. नाही रे शेखर. अरे, ती उठून बसत म्हणाली. वरून बोलते साली. दिवसभर श्रम केलेत फार. आता सासूने आयतं केलेलं वाढायचे त्राण नसेल अंगात. मला जेवण वाढायचं काय पैसे मिळणार आहेत तुम्हाला? 1.5 दमडीची वेट्रेस साली जातीवरच जाणार. ती दरवाजा उघडून किचनकडे गेली. फ्रीज उघडून जेवण काढलं. कुकिंग रेंज चालू करून त्यात ते ठेवलं आणि 2 ताटं घेऊन डायनिंग रूममध्ये आली. तो दरवाजावर दोन्ही हात आडवे पसरून उभा होता. नजर तशीच रोखलेली. ओठावर वाकडं हसू. तिने ताटं टेबलावर ठेवली. फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून टेबलावर ठेवली. किचनमध्ये गेली. रेंजमधून भांडी काढून ट्रेवर मांडू लागली. त्याची नजर तिच्या पाठीला बोचत राहिली. ट्रे हातात घेऊन ती वळली तर तो किचनच्या दरवाजातच उभा होता. हात दोन्ही बाजूला पसरून नजर तिच्यावर रोखून. ती 1 मिनिट खाली पाहत तशीच उभी राहिली आणि मग म्हणाली, शेखर प्लीज. ओ हो हो, हे काय विमान वाटलं तुला? प्लीज म्हणे, प्लीज. शेखर प्लीज, मला जाऊ दे ना. हे जड झालं आहे. 10 वर्षात सवय नाही झाली. इतर गोष्टींची कशी झाली? ते कसं सगळं सरायतासारखं येतं. ट्रे नाही उचलवत राणीसाहेबांना. हां. तिचे हात भरून आले. खालचा ओठ तिने दातांखाली दाबून धरला. गरम जेवणाची वाफ तोंडाला असह्य होत होती. तिला वाटलं आता ट्रे पडणार. बाजूच्या ओट्यावर ठेवायला म्हणून ती वळली तर त्याने मध्ये पाय घातला आणि तिचा उजवा हात खसकन खेचला. ती उलटी सुलटी पडली. आधी ओट्यावर तोंड आपटलं, मग जमिनीवर डोकं आपटलं. गरम जेवण नाकात, डोळ्यात, तोंडात उडालं. डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या. तोंडातून एक विचित्र किंकाळी बाहेर आली. तो तरातरा खोलीत निघून गेला. सासूच्या खोलीचा दरवाजा बंदच राहिला. घरात एक विलक्षण शांतता पसरली. भयान, काळी कुट्ट शांतता. दूर कुठेतरी कावळा ओरडत गेला. रात्रीचा कावळ्याचा आवाज किती भेसूर वाटतो. तिला वाटलं गेल्या कित्येक रात्री अशाच गेल्या, थोड्याफार फरकाने अशाच. पण असा कावळा कधी ओरडला नव्हता. सगळा राडा निस्तरून ती खोलीत आली. तो शांत झोपला होता, लहान मुलासारखा, अस्ताव्यस्त, आरामशीर. तिला ड्रेसिंग टेबलाच्या आरशात तिचं तोंड दिसलं. ओठ फुटून वाहत होता. कपाळाला खोक पडली होती. केस अस्ताव्यस्त. नाईटीवर जेवण सांडलेलं. जगात बायका काही कमी नाही आहेत आणि तूही काही खास नाही आहेस. तिचा लग्नाचा निर्णय ठरत नव्हता तेव्हा तो तिला एकदा म्हणाला होता. ते तिला आठवलं. खरंच मीही काही खास नाहीच आहे. 4 चौघींसारखी. टायपिंगचा कोर्स करून 9 ते 5 नोकरीत चिकटण्याऐवजी एअर होस्टेस झाले. रेल्वेतल्या नाहीतर फॅक्टरीतल्या क्लार्क्स लग्न करण्याऐवजी बिझनेसमॅनची बायको झाले. एवढंच. नाही तर माझं असं झालं नसतं. निदान आता तरी सारं तोडून पळून जायचं बळ माझ्या अंगात आलं असतं. तोंडातली थुंकी तोंडातच गिळायची जात माझी. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय. तिने कपाटातून स्वच्छ नाईटी बाहेर काढली. बाथरूममध्ये जाऊन बदलली. स्टँडवरचा कापूस काढून ओठाला लावला. औषध शोधायला लागली आणि एकदम तिच्या डोळ्यावर काळोखी आली. टेबलाचा आधार घेत ते जमिनीवर डोकं धरून बसली. तिची तिलाच विलक्षण चीड आली. रोज याने या जखमा करायच्या आणि मी त्यावर मलमपट्टी करायची. काय असं मी त्याला लाडावून ठेवायचं? कोण मोठा लागून गेला हा? काय लायकी आहे या माणसाची? बापाने उभ्या केलेल्या धंद्यावर मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून मिरवणारा हा पुरुष. याला ऐतखाऊ का म्हणायचं नाही? स्वतःच्या हिमतीवर सुरेशसारखा नवा धंदा सुरू करायची धमक ह्याच्या अंगात नाही. दिवसभर बापाच्या फॅक्टरीत ताठ मानेने बुटाचे टॉक टॉक आवाज करत फिरायचं. रात्री पिऊन स्वतःच्या बायकोला मारायचं आणि मग
मग तिच्या दुखत्या शरीराशी शृंगार करायचा. याला काय कर्तबगार माणसाची लक्षणं म्हणतात? सकाळी उठून जणू काहीही आठवत नाही असा हा वागतो, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला माफ करायचं. लग्नाआधीचा शेखर, प्रियकर शेखर, दिवसाचा सभ्य शेखर, रात्रीचा जनावर शेखर, सासू सासऱ्याच्या समोरचा मुलगा शेखर, हे सगळे शेखर वेगवेगळे आहेत की एकच आहे? याला कसा समजून घ्यायचा आणि आणि का म्हणून समजून घ्यायचा? याने माझं असं काय भलं केलं आहे म्हणून ह्याला समजून घेत आयुष्य जाळून घ्यायचं? सासू म्हणते तसा माझा निर्णय मीच घेतला आहे. हे माझे भोग आहेत समजून. तो सासऱ्याच्या वयाचा होऊन कदाचित मार्गावर येईल, तोपर्यंत ते भोग भोगत राहायचे. माझ्या चुकीच्या निर्णयाची मला इतकी मोठी शिक्षा? याला एखादा मानसिक आजार तर नाही आहे ना? याच्या संगतीत राहून मीच वेडी कशावरून होणार नाही? त्याआधी याच्यातून सुटका करून घ्यायला हवी. पण ती कशी करायची? इथून निघून कुठे जायचं? आप्पांकडे? अशा अवस्थेत नवऱ्याला सोडून पळून आलेली बाई म्हणून काय वाटेल? आई कसं सोसेल? शिवाय अजून सुनीचं लग्न व्हायचं आहे. नातेवाईक, शेजारी. अनिलचं लग्न उद्या झालं तर तो ठेवून घेईल मला? आता दुसरी तेवढी चांगली नोकरी कोण देईल? वय 29, क्वालिफिकेशन SSC. दया येऊन एअरलाईनने 10 वर्ष नोकरी केली म्हणून ग्राउंड जॉब दिला तर मिळणार 600, नाही तर फार तर 800. अण्णांकडे राहून पूर्वीच्या जबाबदाऱ्या टाळून कसं चालेल? त्या पगारात जमेल पूर्वीसारखं? मग ते आयुष्यभराचं एकटं राहणं, जे चुकवण्यासाठी या पिंजऱ्यात फसले तेच, किंवा दुसरा एखादा डाव पहिल्यापासून, आणि तोही जमेलच हे कोणी सांगावं? मग आत्महत्या करावी का? संपवून टाकावं सगळं? पण त्यात नुकसान कोणाचं? याचं थोडंच होणार आहे. शिवाय मी काय चूक केली आहे म्हणून मी पराभव पत्करावा? ती जमिनीवरच चिणून आडवी झाली. पालीचं चुकचुकणं, रातकिड्यांचे आवाज झाकल्या डोळ्यांनी ऐकत राहिली. दूरवर कुठेतरी पुन्हा कावळा ओरडत गेला. तसाच भेसूर, भयान. हा आवाजही बहुधा नेहमीच होणार असं तिला वाटलं. मध्येच तिला जाग आली. तेव्हा तो तिला जमिनीवरून उठवत होता. तोंडाने काहीतरी हलकेच पुटपुटत होता. ती मुकाट उठून त्याच्या आधाराने कॉटवर जाऊन पडली. त्याने तिला घट्ट जवळ घेतली. तिच्या दुखऱ्या चेहऱ्याची हलके चुंबनं घेत तो काहीतरी हळवं, प्रेमळ पुटपुटत राहिला. तिने आठवायचा प्रयत्न केला. मी जमिनीवर कशी झोपले? त्याआधी काय घडलं होतं? सगळं अंग असं का ठणकतंय? तिला काहीच आठवेना. डोळे उघडता येईना. तो तिला आणखीन जवळ घेत राहिला. तिला खूप उबदार, सुरक्षित वाटत राहिलं. घड्याळाचा गजर झाला. तिने डोळे उघडायचा प्रयत्न केला. अर्धवट उघडल्या डोळ्यातून तिला पडद्याच्या फटीतून कोरडं धुसर आकाश दिसलं. पक्षाच्या चिवचिवाटाने सगळी खोली भरून गेली होती. तिने कुशी वळून पाहिलं. तो शेजारी नव्हता. इतक्यात समोरचा दरवाजा उघडला. पांढरा शर्ट आणि पांढऱ्या शॉर्ट्समध्ये तो आत आला. टॉवेलने घाम पुसत, दणकट, ताजा तवाना. तिच्याकडे पाहत म्हणाला, सॉरी फॉर लास्ट नाईट. आणि तिला सारं आठवलं. सारं आठवलं.